ओम शांती. 18 जानेवारी 1988. स्नेह आणि शक्तीची समानता. आज स्मृती स्वरूप बनवणारे समर्थ बाप स्मृती स्वरूप समर्थ मुलांना पाहत आहेत. आजचा दिवस बाप दादांच्या स्नेहामध्ये समावण्याचा आणि स्नेह आणि समर्थ दोन्हीच्या बॅलन्स स्थितीचा अनुभव करण्याचा दिवस आहे. मुलांना दृष्टीद्वारा वरदान दिले, नेहमी न्यारे आणि नेहमी प्यारे बना. आजच्या दिवशी मुलं वेगळ्या वेगळ्या स्वरूपाने, वेगळ्या वेगळ्या संबंधाने, स्नेहाने आणि बाप समान बनण्याच्या स्थितीच्या अनुभवाने बाप दादांना भेटण्यासाठी वतनमध्ये पोहोचले. कोणी बुद्धीने तर कोणी दिव्य दृष्टीने. बाप दादा सगळ्यांनाच बाप दादा समान भव चे वरदान देत आहेत. साकार पालना आणि अव्यक्त पालना घेतल्यामुळे मुलांचे ब्रह्माबाबांशी खूप प्रेम आहे. पण स्नेहाचे प्रत्यक्ष स्वरूप आहे समान बनणे. अलौकिक आईचे अलौकिक प्रेम सहजयोगी राजयोगी म्हणजेच राजा बनवणारा आहे. बापदादा म्हणतात, या वेळेप्रमाणे ज्ञानस्वरूप, शक्तिस्वरूप, यशस्वी स्थितीचे खूप वेळेचे अनुभवी बनले. तुम्ही त्रिकालदर्शी आहात. विघ्नांचे आदि मध्य अंत तीनही काळ जाणता. नथिंग न्यू, काहीच नवीन नाही. हा पाठही पक्का झालेला आहे. बापदादांनी 2 प्रकारचे मुलं पाहिले. विशेष स्नेही मुलं आणि दुसरे समान बनणारे. अति स्नेहची निशाणी आहे स्नेहीची कमी न पाहणे. म्हणून आता तीव्र गतीने समान स्थितीच्या समीप या. प्रत्येक पावलात फॉलो फादर करत चला. ब्रह्मा ही एकच विशेष आत्मा आहे, जिचा माता पिता दोन्ही पार्ट साकारमध्ये आहे. पुराणी दुनियामध्ये राहतात म्हणून तुम्ही गीता पाठशालासाठी विटांचे घर दिले आणि बाबांनी दिल तख्त म्हणजेच मनाचं सिंहासन दिलं. दिल तख्त किती मोठी जागा आहे, जिथे की बेफिकर बादशाह बनून बसून जातात. कोणालाही नेहमी मदत करण्याचेही महत्त्व आहे. कोणाला पहिले आप म्हणण्याचेही महत्त्व आहे. सेवा कोणतीही असो, फळ मिळतेच, पण सच्ची दिल पर साहेब राजी असतो. वर्तमान वेळेची प्राप्ती भविष्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. वृत्तीने वायुमंडल बनेल, म्हणजेच प्रकृतीचे परिवर्तन होईल. म्हणजे प्रकृतीची सेवा अजून शिल्लक आहे. ओम शांती.